रत्नागिरीमध्ये कॉलेज हॉस्टेलला होतो. हॉस्टेलच्या साईडला एक ओसाड जागा पूर्ण, तिथे बघूनच एक असं म्हणजे क्रिपी वाईब यायची तिथे. 4 जण आम्ही होतो. आत गेलो मजा मस्ती करण्याच्या ह्याच्यात ना, तर मला ते एक वाटायला लागलं की चला यार नको थांबूया, इकडे जाऊया, आता इकडनं निघूया. तर मग आम्ही निघत होतो. थोडं आम्ही पुढे आलो. पाठून काहीतरी असं पास झाल्यासारखं वाटलं. मी पाठी वळून बघितलं. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मध्ये जेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेजला रत्नागिरीमध्ये ॲडमिशन घेतलं, तेव्हा स्टार्टिंगला आम्ही ऑब्व्हियसली कॉलेज हॉस्टेलला होतो. तर तिकडे माझे जे 4 मित्र होते, माझे रूममेट, तर आम्ही 4 जण, आम्हाला फिरायला खूप आवड. बॅक बेंचर मुलं, प्रॉपर फिरणं, कॉलेज लाईफ म्हटल्यावरती बंक मारून फिरणं किंवा हॉस्टेलमधनं पण नुसतं फिरत असणं, ते फिरायची खूप आवड आम्हाला. तर आमच्या ना हॉस्टेलच्या साईडला एक ओसाड जागा पूर्ण, आणि ती जागा थोडी रत्नागिरीतली एक बदनाम टाईपची जागा होती. म्हणजे तिकडे 2 नंबरचे धंदे वगैरे किंवा बाकीच्या इलिगल ॲक्टिव्हिटीज तिकडे बऱ्याचशा होत्या. तर तिकडे ना एक अंडर कन्स्ट्रक्शन, म्हणजे एक नुसते असं खाली कोबा म्हणतात आपल्या मराठी भाषेत, एक सिमेंटचं हे, आणि त्याच्यावरती असे पिलर्स फक्त लावलेले, आणि नंतर ते काम XYZ रिझन्समुळे बंद होतं. तर ती एक पूर्ण ना ओसाड जागा पडलेली, आणि एक तिथे बघूनच एक असं म्हणजे लांबूनच कळायचं की हॉरर, म्हणजे एक क्रिपी वाईब यायची तिथे. तर आमचं ना म्हणजे गेल्यापासून एक 3-4 महिने तरी आम्ही फक्त असं तिकडे जायला ना, एक वॉचमनचं, एक पत्र्याचं एक तिकडे वॉचमन होतं की तिकडे आत पाठवायचे नाही, बिकॉज तिकडे काही इलिगल गोष्टी, क्राईम झालेले होते, त्यामुळे तिकडे एक वॉचमन असायचा. तर पण गेट वगैरे काही नाही, नुसतं तिथे वॉचमन एक बघण्यासाठी. तर आमचं असं म्हणजे एक ठरायचं की चला जाऊया. आणि एकदा संध्याकाळी, रविवारचीच गोष्ट, 2019 रविवारची, मे बी डिसेंबरच्या टाईमची. तर आम्ही म्हटलं चल जाऊया, आणि तेव्हा वाजलेले एक 5-5:30 वाजलेले, संध्याकाळची वेळ. आम्ही म्हटलं पटकन जायचं, जरा बघायचं, यायचं. तर तिकडे काय आलं, आम्ही आत गेलो, 4 जण आम्ही होतो. आत गेलो फिरलो वगैरे, असं एवढं काय वाटलं नाही. एक जरा सगळं झाडं वाढलेली होती, असं काय वाटलं नाही. फिरलो वगैरे मस्त. एक माझा एक जुना फोन आहे, आता तो त्याचा कॉम्बो गेल्यामुळे त्याच्यात व्हिडिओ म्हणजे रिकवर नाही आले. बट त्याच्यात तो आम्ही कसं नॉर्मल ब्लॉग वगैरे ब्लॉग म्हणजे त्या प्रॉपर यूट्यूबर नाही, बट एक नॉर्मल असे व्हिडिओ वगैरे काढणं आमचं चालू होतं. मजा मस्ती करण्याच्या ह्याच्यात ना, की आम्हाला कळलंच नाही की कधी 7 वाजले. तर आम्ही 7 वाजेपर्यंत तिकडेच आतमध्ये फिरतोय मस्तपैकी. तर विषय काय आलं, आम्ही नंतर एक माझं ॲक्च्युली ना, म्हणजे पर्सनली आय डोंट नो कोणत्या कारणांमुळे, बट एक माझं एक असं आहे की मला वाईब जाणवते. म्हणजे जर काय असेल निगेटिव्ह अशा गोष्टी, तर एक मला वाईब जाणवते ती. तर मला ते एक वाटायला लागलं की चला यार नको थांबूया, इकडे जाऊया, आता इकडनं निघूया. तर मी ह्यांना बोललो, बट आमच्या मंथन आणि प्रणय नावाचे 2 मित्र आहेत माझे, बाई फुल डेअरिंग बाज. आता वाटतंय ना इकडे डेंजर, हां चल मग इकडेच जायचं, असा विषय. ते मला नाही थांबूया. एक 7:30 झाले, 8 वाजत आले. आता म्हटलं चला आता जाऊया, जेवणाचा टाईम झाला, हॉस्टेलची मेस, त्याच्यामुळे टाईम टू टाईम. तर मग आम्ही निघत होतो, आणि त्या पॉईंटला काय आलं की थोडं आम्ही पुढे आलो, आणि तिकडे ग्रास वाढलेली होती, एक ढोपरापर्यंत अशी ग्रास वाढलेली होती. आणि आम्ही पुढे येतो, आणि एक पाठून ना, म्हणजे एक काहीतरी असं पास झाल्यासारखं वाटलं. ग्रासचा एक आवाज येतो पाटकन काय गेल्यासारखं, आणि एक चालण्याचा आवाज वेगळा, आणि असं धावत कोणतरी गेल्याचा आवाज, असं पटकन गेलं काहीतरी. आम्हाला वाटलं साप बी बसलं, रत्नागिरी आहे, तसले साप वगैरे खूप असतात, तर तसलं काहीतरी वाटलं. बट विषय काय आलं की जेव्हा ना, म्हणजे थोडं परत पुढे आलो, त्यानंतर ना असं मी पाठी वळून बघितलं, हे आपले 3 जण मस्ती करून, मी पाठी वळून बघितलं ना, मला एक प्रॉपर शॅडो दिसली. थोड्या सेकंदासाठी पॉज दिसली, आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये लगेच पास. जिथे पॉज होती तिथून ती पास झाली परत. तर लाईक मला कळलं नाही कशामुळे झालं. एकतर भाई आपल्याला चष्मा, ह्यांना सांगितलं तर परत मस्ती मजा करणार, आणि मी ह्यांना बोललो, म्हटलं भाई काहीतरी विषय आहे इकडे. मयुरेशला बोललो मी, तर मयुरेश म्हणायला लागला, अरे काय नसणार, तुला वाटत असेल ते, डोळे फुटलेत तुझे असा विषय. तर ते झालं. नंतर आम्ही आलो पुढे वगैरे, तिकडे वॉचमन वगैरे होता, बट आम्ही दुसऱ्या साईडने वगैरे, पोरं ऑब्व्हियसली कुठनं वाट काढतो, आम्ही आलो तिकडनं. बट तेव्हापासून ना, म्हणजे मला एक जरा ते निगेटिव्ह एक वाटायला लागलं मला. त्यानंतर असं काही जाणवलं नाही मला की बाबा म्हणजे असं काय पाठी लागलं हे अंगात वगैरे, तसलं काही नाही. एक प्रॉपर आलो, एक 2-3 आठवडे झाले त्यानंतर, आणि 2-3 आठवड्याच्या नंतर ना एक अशी म्हणजे एक लॉंग सुट्टी होती, म्हणजे शनिवार रविवार आणि परत 2 दिवस कशी तरी सुट्टी होती. तर
आमच्या हॉस्टेलची मोस्ट ऑफ द पोरं घरी गेलेली. आमचं कसं हॉस्टेल म्हणजे हॉस्टेल टाईप असं नव्हतं, ते ॲक्च्युली बिल्डिंग होती, 2 BHK जे फ्लॅट्स होते त्याला हॉस्टेलमध्ये कन्वर्ट केलेलं. आणि तिथे कसं होतं माहिती आहे, हॉलमध्ये 2, एका बेडरूममध्ये 2, दुसऱ्या असे एका फ्लॅटमध्ये 6 जण, पण आम्ही 4च जण राहायचो. हॉल रिकामी होता. आणि एक प्राण्यांची मला भयंकर आवड आहे. तर आमच्या तिथे कुत्रे जे फिरायचे ना, बिल्डिंग म्हणजे फिरायचे बिल्डिंगमध्ये, बाहेर कॉरिडॉरमध्ये वगैरे बसायचे. आमचा दरवाजा कायमच उघडा असायचा फ्लॅटचा. हॉलमध्ये येऊन मस्त की रिकामी बेड होते नुसते, त्याच्यावर बसून असायचे कुत्रे. तर माझ्या रूममेट ना, मयुरेश होता, तो गेलेला गावी. आणि दुसऱ्या रूममध्ये प्रणय वगैरे होता ना, तो पण खाली गेलेला. ओम खालच्या याला होता, तिकडे खाली गेलेला झोपायला. तर मी आपले एकटाच झोपलोय तिकडे. आणि माझ्या एक स्ट्रक्चर सांगायचं ना, बरोबर असं म्हणजे माझ्या बरोबर समोर एक छोटी खिडकी, साईडला मोठी खिडकी, समोरच्या एक छोटा काचीची, जरा जुन्या टाईपचं होतं, काचीची अशी खिडकी, तिकडनं बरोबर तो एरिया दिसतो. कंपाऊंड आहे, कंपाऊंडच्या बाजूला एक छोटा रोड, त्याच्या तिकडनं तो एरिया दिसतो. तर मी आपलं झोपलो मस्त, कानात इयरफोन वगैरे आहेत, मूवी वगैरे बघितली वगैरे. आणि थोड्या वेळाने म्हणजे एक तरी 12-12:30 वगैरे डोळा लागला माझा. आणि डोळा लागल्याच्या नंतर ना, थंडीचे दिवस ऑब्व्हियसली, खिडकी इकडची ह्या साईडची उघडी होती, एक थंड हवा येत होती. मी आपलं ब्लँकेट घेऊन झोपलो आहे. आणि मला ना म्हणजे असं वाटायला लागलं की मी असं ब्लँकेट वर ओढतोय ना, तर ते मला असं कोणीतरी पकडल्यासारखं वाटायला लागलं खालून ब्लँकेट. तर मी आपलं पहिल्यांदा असं एवढं कोणाच्या डोक्यात येते पटकन, आणि ते पण हॉस्टेलला वगैरे असताना आपल्याला तर बक्षीस आठवते. तर विषय घालवा ते झालं असं 2-3दा आलं. मी उठून बघितलं आणि तर खाली नाही, खेळायला माझं अडकलेलं ब्लँकेट. तिथे एक झालं की म्हटलं हा बाबा असला काही विषय नाही, नुसतं अडकलेलं. मी पण काय विचार करत होतो. परत ब्लँकेट घेतलं, झोपलो वगैरे. माझा डोर उघडा होता. तर एक कुत्रा होता ना आमचा, त्याला आम्ही लय लाडवून ठेवलेलं. तो माझ्या बेडरूममध्ये तिथे येऊन झोपलाय तिथे. आणि ना डॉट ना एक 2:30 काय 2:45ची गोष्ट आहे. मी तेव्हा अजूनही आठवते मला की मी ते असं फोन चालू करून बघितलेलं. तर त्या टाईमला काय आलं, मला ना त्या खिडकीतनं ना म्हणजे एक अशी म्हणजे जास्तच थंड हवा, समुद्र किनारा आहे, कोकण आहे, सगळं मान्य आहे, बट एक जास्तच थंड हवा जी युज्युअली नाही होत, असे एक थंड वाटायला लागलं मला. मी आपलं परत ब्लँकेट घेतलं असं एकदम ओढून वगैरे, आणि झोपायचा प्रयत्न करतो. मला झोप नाही लागत आहे. आणि मी म्हणजे असं तरी त्यात माझी 15-20 मिनटं गेली. आणि मला बाहेर खिडकीच्या बाहेर प्रॉपर मला सेम शॅडो दिसली. आणि मी राहायचो 4थ्या फ्लोअरला. 30 सावली दिसली. म्हणजे फेस नाही, काही नाही, बट एवढं दिसत होतं की एक लेडीज सावली होती. मुलीचं ऑब्व्हियसली कळतं आपल्याला ते. हां, बाई पण नाही, पोरगी प्रॉपर एक म्हणतात ना प्रॉपर फिगर अशी दिसते, तशी फिगर म्हणजे प्रॉपर अशी आकृती दिसली मला. आणि ब्लॅक फुल, नो फेस, नथिंग, कपडे वगैरे पण नाही, फुल ब्लॅक शॅडो. आणि मला ना म्हणजे, आणि तेवढ्यात मी ते बघितलं. माझा कुत्रा होता ना तिथे, तो तिथे नव्हता, तो उठून बाहेर गेला. मी बघितलं आणि मला म्हणजे असं कळलं की काय म्हणजे बघितलं ते असं होतं की काय स्वप्नात काय बघितलं काय. तर मी उठलो, बेसिंगमध्ये गेलं, तोंड धुतलं, आणि बाहेर ना बघतोय तर ना ते कुत्रे जे होते ना, ते माझ्या हॉलमध्ये कमीत कमी 4 ते 5 कुत्रे झोपायचे रोज रात्री येऊन. एकही कुत्रा नाही हॉलमध्ये. आणि नंतर मला ना विचित्र वाटलं. मी गेलो बाहेर आणि कॉरिडॉरमध्ये ना कुत्रा त्याला बोलवलं, बिस्किट घातलं, पार्लेची 2, आणि तो परत आला माझ्याबरोबर. आणि ना बरोबर एक 3:30ला मी परत झोपायला जातो, तितकं 3:30ला तो कुत्रा ना म्हणजे भोकायला लागला अचानक. आणि कुत्रे तिथले कधीच रात्री भोकायचे नाही, मस्त यायचे, झोपायचे आरामात चिलमध्ये, असं भोकायला लागला. आणि नंतर ना मला एक विचित्र वाटायला लागलं, खूप विचित्र वाटायला लागलं. म्हणजे क्रीपी वाईब येते ना, ती एक नेक्स्ट लेवलला, फुल नेक्स्ट लेवलला मला वाटायला लागली ती. तर मी ना म्हणजे बघतोय, प्रयत्न करतोय वगैरे. आणि तिथून कसं माहिती आहे, तिथे एक लॅम्प होता बरोबर रोडच्या तिथे, एक लॅम्प, त्याचा उजेड पडायचा तो. मी ती खिडकी बंद केली, पण पूर्ण काचीची खिडकी अशी बंद केली. थंड हवा यायची तर बंद आली दोन्हीकडनं. बट ना मी परत झोपायला गेलो, मला परत असं वाटतंय कोणतरी आहे तिथे, कोणीतरी बघतंय, स्टेअर करतंय आपल्याला, पण कोण दिसत नाही. पण आपल्याला एक जाणवतं ना आपल्याकडे कोण बघत असलं की, तसं ते जाणवलं मला. तर झालं तसे वाजले सकाळी पहाट होईपर्यंत मी जागाच. आणि मी तो माझा फुल डे ना भाई 2 दिवस सुट्टीचे होते. मला म्हणजे त्यानंतर मला असं दिसलं काय नाही, बट मला ते विचित्र वाटलं, खूप क्रिपी वाटलं मला. म्हणजे 2-3 दिवस माझे असे चांगले नाही गेले. आणि नंतर ना मी ती एक आमच्या इथे वॉचमन काका होते आपले, एक चांगलं बॉन्डिंग वगैरे त्यांच्यावर होतं. तर मी त्यांना बोललो की म्हटलं
ही ती जागा तिकडे सगळं हॉरर गोष्ट आहे सगळ्यांना माहिती आहेत. तर मला ते काका बोलले की एक काम कर तू, आपला त्या बाजूला गणेश मंदिर आहे आपल्या रत्नागिरीतल्या लोकांना माहितीच आहे. एक चांगली जागा खूप, म्हणजे गणेश मंदिर ते एक आपलं हां तिथे एक आहे पॉझिटिव्हनेस तो. तर मला बोलले तिकडे जा, नारळ वगैरे ठेव आणि ये तू. तर मी तिकडे गेलो, नारळ वगैरे ठेवला व्यवस्थित, पाया वगैरे पडलो आणि आलो. त्यानंतर मला म्हणजे एक जाणवायचं बंद झालं की तसलं काहीतरी हे वगैरे. बट ट्विस्ट ही होती ना की एक आपल्यात अंगात किडा असतो की नक्की काय होत होतं असा विषय मला जाणून घेण्याचं क्युरिओसिटी. तर मी काय आलं तिथून असंच म्हणजे फिरत असताना ना तिकडे ते वॉचमन काका बसतात ना तिकडे त्या जागे, तिथे असं वॉचमन वगैरे ते संध्याकाळचे फक्त असायचे, दिवसभर कोणी नसायचं, संध्याकाळचे येते. मी आपलं तिकडेच असं गेलो आणि त्यांच्यावर असंच काय काका कसे काय, आपण कोकणातली माणसं बोलायला ऐकत नाहीत. तर आम्ही ओळख काढली आणि त्यांना असंच बोलता बोलता मी विषय काढला की काका इकडे काय विषय झालेला काय हो. ते बोलले अरे हां, अरे आधी खूप लय विषय झालेत. मी म्हटलं असं काय कोणत्या मुलीचं वगैरे काय, असं काय विषय. तर त्यांनी मला सांगितलं की खूप आधी, एक्झॅक्टली साल वगैरे नाही ते बोललेत मला, बट काही वर्षापूर्वी तिकडे एका मुलीला मुली म्हणजे प्रॉस्टिट्यूट टाईपच होती. तर तिला तिकडे घेऊन गेले, तिकडे तसल्या ॲक्टिव्हिटीज व्हायच्या आधी. तर तिकडे घेऊन गेलेले वगैरे आणि तिला म्हणजे रेप म्हणता येईल का, पण तिला तिकडे ती असा विषय आला. आणि तिची डेड बॉडी जी आहे ती खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर भेटली. तिकडे कोणाच्या भटकायचे नाहीत तेव्हाची गोष्ट, स्टार्टिंग आय थिंक 2000 साल किंवा त्याच्यानंतरची असेल. तर तेव्हा ती एक इन्सिडंट झालेला की त्या मुलीला तिकडे नेऊन तिला मारलं गेलं, काय चुकीचं करून तिच्याबरोबर. आणि तेव्हापासून म्हणजे तिकडे मीच एकटा नाही, बऱ्याच जण काय तिकडे प्यायला वगैरे बसतात वगैरे लोक, त्यांना म्हणजे प्रेझेन्स जाणवलेला आहे तिचा. आताचा आय डोंट नो, बिकॉज आता तिकडे प्रॉपर एक गव्हर्नमेंटची कॉलनी झालेली आहे. बट तिकडे आधी हे सीन खूप होते. आणि नंतर मला ती गोष्ट कळली की एक्झॅक्टली काय होतं ते. बट असं म्हणजे तिने त्रास द्यायच्या आधीच मी उपाय केला की तिला त्रास द्यायचं इंटेन्शनच नव्हतं, आपण काय बोलू शकत नाही. बिकॉज सोल्स, आत्मे जे असतात ते 2 प्रकारचे असतात, की एक असतो तो निगेटिव्ह, त्यांच्या आतमध्ये ते निगेटिव्हनेस भरलेला असतो, त्यांना बेसिकली प्रेत म्हणतात. मी रिसेंटली म्हणजे एक संत आहे त्यांचं ऐकत होतो, त्यात त्यांनी म्हटलं की त्यांना प्रेत वगैरे म्हटलं आता, ज्यांच्या आतमध्ये ऑलरेडी निगेटिव्ह एनर्जी असते. म्हणजे माणूस असताना त्यांनी वाईट कृत्य वगैरे केलेली असतात, ते प्रेतमध्ये येतात ते नका. आणि आत्मे म्हणजे एक प्युअर जे चांगली माणसं असतात वगैरे, ते आत्मे वगैरे. कधी आत्मे राहतात वगैरे म्हणतात, ते इच्छा वगैरे काय राहिली असेल वगैरे तर राहतात, ती वेगळी गोष्ट आहे. बट जे आपण चांगले आत्मे, वाईट आत्मे असा काही विषय नसतो. जे वाईट असतं त्यांना प्रेत म्हणतात ॲज पर माय नॉलेज. आणि त्यांचं असं असतं की प्रेत जे असतात ना त्यांना परत जर जन्म घ्यायचा असतो. आय डोंट म्हणजे हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तरी आहे, असं जेवढं मी स्टडी केलं आहे तसं, की प्रेतना जर जेव्हा परत जन्म घ्यायचा असतो ना, तर त्यांना जन्म घेण्यासाठी त्याच जी कोक म्हणतात ना ती तशीच लागते, त्याच टाईपच्या माणसांची कोक लागते. त्याच्यामुळे ती प्रेतं राहतात इथे. आणि जी आपली काळी विद्या वगैरे म्हणतात ना, तोटका करणं वगैरे, तंत्रामधले, तर ती प्रेतांकडनं काही कामं करून घेतली जातात ना, ती ही प्रेतं त्यांना भोग चढवून कामं करून घेतली जातात. तर ह्या गोष्टी जे आपला ब्लॅक मॅजिक मला विषय येतो, तर त्यामध्ये येतात. पण तंत्र माझ्यामध्ये तरी म्हणजे आपल्या सबस्क्रायबर, मी एक अवेअरनेस तरी एवढं माझ्या पद्धतीने करीन की तंत्र जे आहे ना, तंत्र हे आपलं शिवजीने बनवलेलं तंत्र. पण तंत्र जे सध्या ना आताच्या जनरेशनमध्ये एक असं बघितलं जातं तंत्राला की लाईक ती काहीतरी ब्लॅक मॅजिक आहे, वाईट करण्यासाठी वापरतात, असं काय नाही. तंत्र ही ॲक्च्युली चांगल्या गोष्टीसाठी बनवलं गेलं होतं. तंत्र म्हणजे आपण आता आपल्या भाषेत तंत्र म्हणजे आता एखादा कॅमेऱ्यातलं आतमधले फंक्शन कसं करतात, तंत्राचं डेफिनेशन ते आहे. तर तंत्र आपल्या सनातन धर्मात किंवा ह्याच्यात बघितलं जातं बिकॉज एक ते आपलं वे ऑफ लाईफ किंवा आपले काही गोष्टी इझी करण्यासाठी तंत्र, देवापर्यंत आपल्याला लवकर भक्ती पोचवायची असेल, तो एक वेगळा कन्सेप्ट आहे की आपल्या ह्या जन्मात नेक्स्ट वगैरे. बट तंत्र इज द गुड थिंग, ज्याला आत्ता काही लोकांमुळे वाईट त्याला एक बघण्याचा आपला पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्याकडे वाईट झालेला आहे की ब्लॅक मॅजिक टाईपमध्ये.